वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशात निशाणा. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होणार. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा, तर बालेवाडीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता. मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल. नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून मला धमकी, बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी माझ्या रक्षणाची योग्य काळजी घ्यावी. मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी. आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नितेश राणेंवरील टीकेनंतर नारायण राणेंचं मनसे नेते प्रकाश महाजनांना उत्तर. वेलची इतकी नितेश राणेंची उंची, महाजनांनी केली होती टीका. परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. दहशतवादाविरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी खासदारांनी केला होता दौरा. मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यामध्ये धडक मोर्चा. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढणार. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक. 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर. पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीच्या वेळीही कायम. मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार. शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय. तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार? राहुल गांधींचा सवाल.